मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या लोकप्रिय मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अनिशाला जेव्हा कळतं की जीवाने काव्याच्या नावाचा टॅटू जाळला आहे, तेव्हा ती काव्याला म्हणते, जीवाला मूव्ह ऑन करण्याची एवढी घाई झाली आहे, मग तू त्याला का धरून बसली आहेस? त्यावर काव्या म्हणते, मला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा आता खूप त्रास होतोय. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा जीवा आज मला झिडकारत आहे. कंटाळा आला आहे मला या सगळ्या गोष्टींचा. लोचटा सारखं वाटत आहे सगळं. अनिशा सुद्धा काव्याला मूव्ह ऑन करण्याचा सल्ला देते. नंतर टेरेसवर काव्या आणि जीवा एकटे असताना काव्या जीवाशी बोलते, पण जीवा तिच्याकडे बघायलाही तयार नसतो. काव्या दोघांच्या नात्याबद्दल बोलत असते, पण शेवटी जीवा तिला म्हणतो, सोड आता सगळं आणि जे आहे ते एक्सेप्ट कर. आता काहीच होऊ शकणार नाही. जीवाचं हे बोलणं ऐकून काव्याला खूप त्रास होतो. दुखावलेल्या मनाने ती म्हणते, तुला हेच हवंय ना जीवा? तर ठीक आहे. आतापासून ही काव्या फक्त तिच्या करिअरवर आणि स्वतःवरच फोकस करेल. तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासून संपली. तू फक्त टॅटू नाही जाळलास, तर माझं तुझ्या आयुष्यातलं अस्तित्वच जाळलं आहेस. नकोय आता मला काहीच. तूही नकोय आणि तुझं प्रेमही नकोय. आजपासून तू माझ्यासाठी फक्त नंदिनी ताईचा नवरा असशील, असं म्हणून काव्या जीवासोबतचे सगळे प्रेमसंबंध तोडून टाकते. आता काव्या तिच्या आयुष्यात मूव्ह ऑन करू शकेल का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तर ही मालिका बघत राहा आणि अशाच पुढील अपडेट्ससाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.